नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनेलमध्ये आणि आमच्या गप्पांच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे उघडं पुस्तक. गप्पांच्या ओघात तुम्ही शालेय जीवनाबाबत सगळं उघडपणे बोललात, म्हणजे ते ऐकताना आम्हालाही खूप मजा आली. आम्हालाही आमची शाळा आठवली, ते शाळेचे मास्तर आठवले. आता आम्हाला उत्सुकता लागली की तुम्ही तुमचे कॉलेजचे दिवस कसे घालवले किंवा ते कॉलेज डेज कसे होते किंवा त्या विद्यार्थी दशेतला श्याम नाबर ह्याची पुढे काय दशा झाली किंवा त्याला काय योग्य दिशा मिळाली का? ते कॉलेज डेज तुमचे कसे होते? कसं आहे की काही गोष्टी ना बघायला छान असतात, त्याचं आपण अनुकरण करू नये असं अगदी तुझ्या सकट प्रेक्षकांना सगळ्यांनाच मी सांगेन. माझ्या आयुष्यातल्या त्या ज्या गमती होत्या शाळेय जीवनातल्या, त्या सगळ्या मी सांगितल्या. बरोबर. तिथून आणि तुला सांगितलं की दरवेळेला जेव्हा कधीतरी बाकीच्या वेळेला खूप छान असतं, पण शर्यत असते ना, तेव्हा कुठेतरी मागे पडतो आपण. 10-11वीचा रिझल्ट लागला. 11वी नावाच्या एका जीव घेण्या दुखण्यातून पार पडलो. म्हणजे त्यावेळेस आमच्या वेळेस SSC बोर्ड होतं, तसं तुमच्या वेळेस 11वी हे बोर्ड होतं. 11वी होतं. अच्छा. 10वी पासून 11वी पासून. त्याच्यामुळे 11वीच्या त्या दुखण्यामधून बाहेर पडलो म्हणजे कसा, म्हणजे अगदी मरता मरता वाचलो अशा पद्धतीने. म्हणजे जिकडे कुठेतरी आपल्याला त्यावेळेला टक्क्यांचं खूप होता, हे असे 90% वगैरे स्वतंत्रही पडत नव्हते. मॅक्झिमम कोणाला तर मिळाले तर 70, 71, 74 वगैरे असे फार हुशार लोकांना. फर्स्ट क्लास हा 60% फर्स्ट क्लास समजला जायचा. मी आपल्या हायर सेकंड क्लास कडे पोचलो. त्याच्यामुळे रुईया वगैरे कॉलेज काय घेणं सोडा, लाईनीत पण उभं करणार नव्हतं. आणि आपल्याला तर सायन्सला जायचं होतं. मग असं मध्यमवर्गीयाचं एक छान कॉलेज होतं, ज्याचं नाव कीर्ती. अच्छा. ज्यांना पुढे कीर्ती मिळवायची असते ना, ते त्या कॉलेजमध्ये जातात. म्हणजे आपण थोडक्यात कीर्ती पुराण ऐकणार आहोत. कीर्ती पुराणच आहे आता सांगतोय ते. छान असं समुद्राच्या बाजूला असलेलं असं ते प्रशस्त कॉलेज आहे, सुंदर निसर्ग आहे त्याचा. आता मराठी माध्यमातून शिकून आम्ही एकदम इंग्रजी माध्यमामध्ये गेलेलो. म्हणजे गोड्या पाण्यातल्या माशाला समुद्रात टाकल्यानंतर त्याचं जसं होईल तसं आमचं ते चाललं. कारण जे काही यायचे लेक्चर वगैरे अशी डोक्यावरून पार पार निघून जायचे. काही त्यातले सर चांगले होते, त्यांची लेक्चर समजायची. आमच्या चेहऱ्यावरती अगदी त्यांना प्रश्नचिन्ह दिसलं असतं ते मराठीमध्ये तसं सांगायचे. आम्ही काही विषयांच्या बाबतीमध्ये आम्ही ठीक होतं. तर काही विषयांच्या असं जेव्हा मी म्हणतो त्यावेळेला एक आवर्जून सांगावं लागेल की एक बोर करणारा असं बोलतोय मी आता, हे तुम्ही तुमच्या शब्दामध्ये कसं ते घ्या, पण कंटाळवाणं रटाळ असं लेक्चर देणारी एक सर, दुसरे अतिशय छान खेळीमेळीच्या, अशी जोडी जमवूनच त्यांनी दिलेलं होतं आमच्याकडे. तर मग आम्ही काय करायचं तर हे कळत तर नाहीये. बरं, कीर्तीचे जे वर्ग होते हे असे स्टेप्सचे असे होते. आम्ही बॅक बेंचर्स. त्याच्यामुळे आम्ही पाठीमागे बसायचो. पुढच्या वाकावरती असलेली मुलं अगदी म्हणजे सर काय सांगतायत कसं वगैरे असं. आम्ही आपलं ठीक आहे, कानावर पडलं काय गेलं डोक्यामध्ये तर ठीक आहे, नाही तर घरी जाऊन वाचायचं परत ते. कारण ते शब्द लगेच समजून आपल्या मेंदूला कळून ते उतरेपर्यंत दुसरे शब्द येऊन उडून जायचे. पाठीमागे बसल्यानंतर मग हे जे असे काहीतरी रटाळ गोष्टी करणारे ते काय करायचं. मग ते रिकामा मेंदू असला ना, काही डोक्यात नाही गेलेला असा रिकामा मेंदू असला की तो सैतानाचाच. बाण बनवायची छबिल्लसची प्रॅक्टिस होती. आता तो बाण घ्यायचा, तो दातानी चावायचा, त्याचा असा लगदा करायचा आणि तो वरती सिलिंगला मारायचा. मग तो फेविकॉल लावल्यासारखा सिलिंगला जाऊन चिकटतो. हे कुठे करायचं तर जिकडे सर लेक्चर देत आहेत त्यांच्या वरच्या सिलिंगला.
त्यांच्या वरच्या हा सिलिंगला म्हणजे त्यांच्यावरती जे येईल ते त्यांच्या आपल्या ceiling वर डोक्यावर नाही. हा, म्हणजे डोक्यावर डोक्यावर डोक्यावर. आणि ते सर येऊन लेक्चर द्यायला लागले की काही काही लोक बोलताना हात वरता, मी कसा हातवारे करतोय तसं ते हातवारे वगैरे करायला लागले. आणि त्याच्यामध्ये पटकन तो बाण पडला तर एखाद्याला कसं वाटेल, एकदम कळलं का नाही? एकदम हो, अंगावरती हो, पाल-बिल पाल पडल्यासारखं वाटेल. पडल्यासारखं हो आणि ते पडल्यानंतर तो माणूस दचकेल तो हा ही असायची. आणि ते तसं झालं, एखाद्याची फजिती झाली किंवा एखादा घाबरला की ते हसण्याचं साधन असायचं. आमच्या बरोबर म्हणजे शाळेमध्ये सुद्धा आणि कॉलेजमध्ये सुद्धा माझ्याबरोबर सुनील रामाणे नावाचा मुलगा होता. हा उत्कृष्टपणे मांजराचा आवाज काढायचा. म्हणजे वर्गात मांजर कुठे आलं हे पटकन त्या लेक्चरचं लक्ष द्यायचं. बरं, हे आवाज असे मध्ये मध्ये येत राहायचे. त्याच्यानंतर खडू जो आहे हा पेनावरती असा कुच 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 घासायचा. आता हे काय आहे की खरं तर ते अभ्यासू मुलांच्या त्रासदायक त्यांना, कळलं की नाही? पण आम्हाला तरी दुसरे धंदे काय, मग आम्ही ते करायचो. अगदीच प्रेझेंटी तर घेऊन झालेली असायची, ती रॅन्डम प्रेझेंटी असायची. फार तर काय वर्गाच्या बाहेर सांगितलं की जायचं, चौपाटीवर तिकडे फिरायचं, परत दुसऱ्या लेक्चरला येऊन बसायचं. आम्हाला मॅडम होत्या, बॅनर्जी नावाच्या मॅडम, ह्या आम्हाला अनॅटॉमी शिकवायच्या. एक कुवाडकर नावाचे सर होते, हे केमिस्ट्री शिकवायचे. एक जोशी होते, गोल्ड मेडलिस्ट, त्यांचा मुलगा पण आमच्या बरोबर होता. पण तेवढ्या हळू आवाजामध्ये शिकवायचे की आम्हाला काही कळायचं नाही. त्याच्यामुळे प्रेझेंटी झाली की पाठच्या दरवाजाने आम्ही पळून जायचो. तर 2 दरवाजे होते, तिकडून आम्ही पळून जायचो. काही मंडळींची दोस्ती होती, म्हणजे काही शिक्षक मंडळींची, राणे नावाचे सर होते, त्यांच्याबरोबर आमची दोस्ती होती. तर तिकडे कसं होतं, ह्या बाजूला मुली बसायच्या, ह्या बाजूला मुलं बसायची. छबिल्ल्यास मुलांच्या शाळेत होतो, त्याच्यामुळे मुलींशी काही संबंध नव्हता, हे मी सांगितलंच तुला. इथे सुद्धा आमच्यावर बोलणारी एकच मुलगी होती, शीला कामत नावाची, जी आमच्यावर बोलायची, काही एकांकिकेत कामं करताना बरोबर असायची. बाकी कोणी, म्हणजे आम्ही त्यांच्या वाटेला जात नव्हतो, ते आमच्या वाटेला जात नव्हते. खरं सांगायचं तर ते लोक आमच्या वाटेला जात नव्हते, हे जास्त खरं आहे. पाठीमागे बसायचं तिकडे. आणि बायोलॉजी लॅबमधून आणलेली, झुओलॉजीच्या लॅबमधून आणलेली झुरळं जी आहेत ही काडेपेटीमध्ये बंद करायची. झुरळ काडेपेटीत बंद करून तिथून लॅबमधून घेऊन यायची. आणि इकडे लेक्चर चालू असताना झुरळ त्याच्यामधून बाहेर बाकावरती काढायचं आणि त्याला एक टिचकी मारायची अशी की ते टक करून त्या मुलींच्या इकडे विमानासारखं उडत उडत जायचं. बापरे. अचानक झुरळ उडत आलं तर काय, जी असते तीच होते ना. म्हणजे बरं, इकडे गोंधळ झाला, इकडे गोंधळ झाला की तिकडे शिकवणाऱ्या माणसाचा परत गोंधळ. आम्हाला काय, आम्ही गोंधळीच. हे फार वाईट होतं. म्हणजे आता बरोबर नाही असं कारण, पण आता वाटून काय उपयोग नाही, त्यावेळेला केलं, तो गोंधळ घातला तर ते त्याच्यानंतर गोट्या, खिशातून आणायची गोटी आणि ती अशी पायरीवरती ठेवायची आणि पायाने अशी नुसती ढकलून द्यायची थोडीशी, की ती स्लो मोशन मध्ये टटर टक टक टटर टक टक असं करत ती, असा हा जो आता मी काढला असाच आवाज करत ती खालच्या पायरीपर्यंत जाते. म्हणजे पिन ड्रॉप सायलेन्स. शिक्षक शिकवतायत आणि मध्येच ही जर गोटी असं करत आली, अरे बापरे, तर ते पिन ड्रॉप गेला, शांतता भंग. हे म्हणजे मन त्यांचं विचलित करणं, हाच त्याच्या मागचा उद्देश होता. मग ते बाण वगैरे मारताना आम्हाला पकडलं, हे सगळं झालं. खूप वर्षानंतर माझ्या पुतण्याला तिकडे ऍडमिशन घ्यायची होती म्हणून मी तिच्याबरोबर तिकडे गेलो. बाकीचे सगळे रिटायर झाले होते. सर राणे नावाचे सर होते, त्यांना भेटलो. सर ओळखलं, श्यामनावर, मागच्या भागावरच्या लोकांना. आता हे जवळजवळ आम्ही 20-22 वर्षानंतर भेटत होतो. ते म्हणाले नाही, काही गोष्टी विसरता येत नाहीत, आमच्या दृष्टीने ते दिवस अविस्मरणीय होते. ही झाली सगळी
वर्गातली मस्ती म्हणजे कॉलेजमधल्या वर्गातली मस्ती. तसं त्या कीर्ती कॉलेजमध्ये काही खेळ पण असायचे का? म्हणजे तुम्हाला खेळ जास्त हो प्रिय हो म्हणून विचारलं. हो. म्हणजे कसा माहोल होता तिकडच्या कॅम्पसचा? कीर्ती हे खेळासाठी प्रसिद्धच हां. होतं. म्हणून विचारलं ॲक्चुअली मी. एनसीसी साठी प्रसिद्ध हां. होतं. तिकडे पवार नावाचे एक सर होते. मी काही कधी गेलो नाही एनसीसीला. पण जिमखाना होता. हं. जिमखान्यामध्ये कॅरम असायचा, हां. टेबल टेनिस असायचा. पण ते कधी खेळत नव्हतो ना. हां. आणि तिकडे त्यांच्याकडे बघताना आपल्याला कळायचं की आपली काही इकडे डाळ शिजणार नाही, त्याच्यामुळे त्या बाजूला आपण न गेलेलं बरं. हं. मग एकांकिका स्पर्धा असायच्या. त्या एकांकिका स्पर्धामध्ये एकांकिका करताना कुठेतरी छोटंसं मॉब बिबमध्ये काम मिळायचं एखादं. एक सतीश पाटकर नावाचा त्यावेळेला डिरेक्टर असायचा आणि आता एक मोठं नाव झालं अजित एम जोशी हां. लेखक म्हणून आहे. तो आमच्या बरोबरचा. हं. की शीला कामत, रामाडे, हं. रेडकर वगैरे, पप्पू रेडकर वगैरे ही सगळी मंडळी तेव्हा नाटकात काम करणार. हां, हां, हां. आणि मग त्याचा सेट तयार करणं, झावळे आणणं. हां, हां. एकदा आम्ही कुठेतरी एकांकिका INTला की कुठेतरी उतरवली होती. कॉलेजनी पैसे द्यायला नकार दिला. हां, हां. मग तिकडच्या झाडाची फांद्या वगैरे तोडल्या, झावळ्या काढल्या आणि त्याची झोपडीच होती त्या एकांकिकेमध्ये आणि ती एकांकिका केली. अजून मला आठवतंय म्हणजे ती कोरगावकर, मंत्री वगैरे हे स्टुडंट काउन्सिलमध्ये होते. या लोकांनी खूप मदत केली होती त्यावेळेला. आणि ती एकांकिका आमची त्या ह्याला गेली, साहित्य संगमनेरला ते होतं. आणि त्यावेळेला असं असायचं की रायव्हली असायची. म्हणजे एकांकिका स्पर्धा, मग खालसा कॉलेजची मुलं, कीर्ती कॉलेजची मुलं वगैरे असं ते एकांकिका पाडायची कशी. ठसन असायची त्या ह्याच्यामध्ये. तर ती पण मजा त्याच्यामध्ये अनुभवली. सगळेच आम्ही असे टपोरी होतो अशातला भाग नाही. मला अजून आठवतं की आरोस्कर नावाचा एक मुलगा होता, जो कुरळ्या केसांचा पहिल्या बाकावरती बसायचा. त्याची डॉक्टर व्हायची इच्छा होती. नंतरच्या काळामध्ये काही मला तो कुठे दिसला नाही. हे आता ऐकून जर त्याला वाटलं माझ्याशी बोलावं म्हणून तर बोलेल, पण पहिल्या बेंचवरचा मुलगा कदाचित मागच्या बेंचवरच्या मुलाशी बोलेल की नाही तर हे शंका आहे. पण डॉक्टर ही पदवी त्याला जर मिळाली असेल तर ती मलाही मिळालेली आहे. त्याच्यामुळे आता त्याला बोलायला काय हरकत नाही. बाकांचा फरक काही लक्षामध्ये घ्यायचा नसतो. एकूण काय की काही शिक्षण घ्यायचं असेल ना तर केवळ अभ्यास नव्हे, त्या गोष्टीचा ध्यास घ्यायला लागतो. अगदी बरोबर. ते थोडं कमी पडलं त्या काळामध्ये. त्याचा फटका जो आहे हा इंटर सायन्सला मिळाला. डॉक्टर व्हायचं काही थांबलो नाही. दुसरीकडे म्हणजे आयुर्वेदाकडे आलो आणि आयुर्वेदामध्ये MD झालं. चांगलं व्यवस्थित पद्धतीने. पण ते जे लोकांच्या डोक्यामध्ये असतं तसं MBBS ला ऍडमिशन, MBBS मध्ये पण प्रकार असतात. तो प्रायव्हेटला आहे का, तो सायनला आहे का, तो KEM ला आहे का वगैरे असे सगळे प्रकार असतात त्याच्यातलं. पण ध्यास त्यावेळेचा कमी पडला आणि त्याच्यामुळे साहजिक आहे की अभ्यासही कमी पडला. नाही, पण तो ध्यास घेतला होता म्हणून तुम्हाला तुमचं ध्येय गाठता आलं किंवा तुम्हाला डॉक्टर होता आलं. म्हणजे कॉलेजमध्ये नुसताच अभ्यास न करता तो ध्यासाने जर अभ्यास केला तर जास्त फायदा. म्हणजे मी आता जसं सांगितलं तसं पुराण, कीर्ती पुराण हे पुराण आहे, आयुष्यभर पुरेल. निदान मला. तुम्हाला प्रेक्षकांना कसं वाटेल मला माहिती नाही, हे कीर्ती पुराण नक्कीच आमच्या प्रेक्षकांनाही खूप आवडेल. आणि मला वाटतं हे कीर्ती पुराण ऐकता ऐकता त्यांनी त्यांचं कॉलेजही आठवलं असेल. आठवावं. हो, आठवेल. आता जर कोण शालेय मुलं किंवा कॉलेजमध्ये जाणारी मुलं असतील तर त्यांनी अजिबात आदर्श डोळ्यासमोर ठेवू नये अशा गोष्टींचा. खरंय. म्हणजे कॉलेजमध्ये गेल्यावर अभ्यास करावा, पण तो जर मजा घेत त्या अभ्यास केला तर तो मला वाटतं जास्त. नाही, मी काय असं सल्ला देणार. बरं, हे कीर्ती पुराण आपण इथंच थांबूया. आणि अजून आपल्याला तुमच्या विद्यार्थी दशेतल्या आणखी गमती जमती जाणून घ्यायच्या. त्यासाठी प्रेक्षकांना पुढचा एपिसोड बघायला विसरू नका. आणि आमचं हे कीर्ती पुराण जर तुम्हाला आवडलं असेल तर आमच्या एपिसोडला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
हीच विनंती. धन्यवाद.